कारण वारकरी संप्रदाय हा घराघरात पोचलेला संप्रदाय आहे. माझ्या माहितीनुसार किंवा दुसरा महाराष्ट्रात किंवा भारतातला असा कोणताच संप्रदाय नाही की लोकांच्या मनामनात पोचलेला आहे. तर तो जो मनामनात पोचला तो संप्रदाय कोणता आहे, तर तो वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाची निर्मितीच त्या काळामध्ये ज्ञानोबारायांनी उभी केली की समाजामध्ये समता प्रस्थापित झाली पाहिजे. मग आपल्याला लक्षात येतं की वारकरी संप्रदायातले जे पण संत जन्माला आलेत ते सगळे 18 पगड जातीत जन्माला आले. संत सावतामाई असेल, गोरोबा कुंभार असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, मुक्ताबाई असेल, बहिणाबाई असेल, मीराबाई असेल किंवा सगळे 18 पगड जातींमध्ये हे संत जन्माला आलेत. संत रोहिदास असतील, बरोबर, हे सगळे 18 पगड जातीतून हे संत जन्माला आले आणि यांनी समाजाला एक संदेश दिला, तो समानतेचा, की मानव जात आहे, फक्त बाकीची जात पंथ धर्म हे नाहीत, हे सगळे समानता आहेत. परंतु अलीकडचा जो काळ आपण पाहिला की कुठंतरी वारकरी संप्रदाय असा स्थितीपर्यंत आला की अनेक कीर्तनकार असे आहेत की त्यांना प्रसिद्धी मिळावी म्हणून ते काय करतात, कोणत्या तरी एखाद्या राजकीय पक्षाशी निगडीत बोलत असतात. आपण त्यांचं नाव मी घेऊ शकत नाही किंवा ते घेणं बी उचित नाही, पण आपल्याला लक्षात येतं की मूळ जी काही विचारधारा आहे, माझं मत असं आहे की वारकरी संप्रदायातले कीर्तनकारांनी जास्तीत जास्त नाही 100% ज्ञानोबा तुकाराम महाराजांचेच विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तो कोणाशी, वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार हा कोणाशी बांधील आहे, तर तो वारकरी संप्रदायाची बांधील आहे. आणि त्यानं समाजापुढे काय मांडलं पाहिजे, त्यानं समाजापुढे हेच मांडलं पाहिजे की ज्ञानोबारायांचे विचार किती श्रेष्ठ आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या कालखंडामध्ये ज्या व्यवस्थेवर आघात केला, खरं म्हणजे तुकाराम महाराज त्या काळातले क्रांतिकारक म्हणावे लागतील. कारण समाजामध्ये त्या काळामध्ये अंधश्रद्धा, बरोबर, रूढी परंपरा, अतिशय भयानक परिस्थितीत त्या काळात तुकाराम महाराजांनी विचार मांडले आणि ती परंपरा लोकांना